नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील सुंदर आणि प्रसिद्ध थंड हवेची ठिकाणे जाणून घेणार आहोत। उन्हाळ्याच्या दिवसात गारवा अनुभवण्यासाठी, पावसाळ्यात धुक्याने भरलेले डोंगर पाहण्यासाठी आणि निसर्गाच्या सानिध्यात काही क्षण घालवण्यासाठी लाखो पर्यटक या ठिकाणांना भेट देतात। महाराष्ट्राला सह्याद्री पर्वतरांगेचे सुंदर वरदान लाभलेले आहे। याच पर्वतरांगेमध्ये अनेक रमणीय, हिरवाईने नटलेली आणि थंड वातावरणासाठी प्रसिद्ध असलेली पर्यटन स्थळे वसलेली आहेत। काही ठिकाणे धबधब्यासाठी प्रसिद्ध आहे, तर काही स्ट्रॉबेरी शेतीसाठी, तर काही ठिकाणे धुक्याने भरलेले दऱ्या आणि जंगलासाठी ओळखली जातात। MPSC, तलाठी, पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे, त्यांची जिल्हे, पर्वतरांगा, पर्यटन वैशिष्ट्ये आणि नैसर्गिक रचना यावर नेहमी प्रश्न विचारले जातात। म्हणून आज आपण ही सर्व माहिती अगदी सोप्या स्टोरी टेलिंग पद्धतीने पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला ती सहज लक्षात राहील आणि दुसऱ्यालाही आत्मविश्वासाने सांगता येईल। चला तर मग महाराष्ट्राच्या गारव्या देणाऱ्या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया। महाबळेश्वर, जिल्हा सातारा। महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण आहे। हे ठिकाण सह्याद्री पर्वतरांगेमध्ये वसलेले असून समुद्र सपाटीपासून सुमारे 1353 मीटर उंचीवर आहे। ब्रिटिश काळात महाबळेश्वर हे मुंबई प्रांताची उन्हाळी राजधानी म्हणून ओळखले जात होते। महाबळेश्वर येथे कृष्णा नदीचा उगम होतो। येथील वेण्णा तलाव, आर्थर सीट पॉइंट आणि एलिफंटा पॉइंट हे प्रमुख पर्यटन स्थळ आहेत। स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी महाबळेश्वर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे। MPSC नुसार महत्त्वाचे मुद्दे बघा। कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वरला होतो। प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण सातारा जिल्हा स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे। त्यानंतर बघा पाचगणी, जिल्हा सातारा। पाचगणी हे महाबळेश्वरातील प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण आहे। हे ठिकाण 5 डोंगराच्या मध्ये वसलेले असल्यामुळे याला पाचगणी असे नाव पडले। येथील टेबल लँड हे आशियातील मोठ्या पठारांपैकी एक मानले जाते। येथे निवासी शाळा मोठ्या प्रमाणावर आहेत। पाचगणी हे देखील स्ट्रॉबेरी शेतीसाठी प्रसिद्ध आहे। MPSC नुसार महत्त्वाचे मुद्दे, टेबल लँड हा पाचगणीत येतो। त्यानंतर थंड हवेचे ठिकाण सातारा जिल्हा। माथेरान, जिल्हा रायगड। माथेरान हे रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण आहे। हे भारतातील वाहतूक पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते। येथे प्रदूषण कमी असल्यामुळे वातावरण स्वच्छ आणि आल्हाददायक असते। माथेरानची मिनी ट्रेन पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे। येथून सह्याद्री पर्वतरांगेचे सुंदर दृश्य दिसते। MPSC नुसार महत्त्वाचे मुद्दे बघा। वाहनमुक्त पर्यटन स्थळ म्हणजे माथेरान मिनी ट्रेनसाठी प्रसिद्ध आहे। रायगड जिल्ह्यात स्थित आहे। त्यानंतर बघा लोणावळा, खंडाळा, जिल्हा पुणे। लोणावळा आणि खंडाळा ही पुणे जिल्ह्यातील जुनी थंड हवेची ठिकाणे आहेत। मुंबई पुणे मार्गावर असल्यामुळे येथे वर्षभर पर्यटकांची गर्दी असते। येथील बुशी धरण, टायगर पॉइंट आणि कार्ला भाजे लेणी प्रसिद्ध आहे। पावसाळ्यात येथे धबधबे आणि हिरवाई विशेष आकर्षण ठरतात। MPSC नुसार मुद्दे बघा। जुनी थंड हवेची ठिकाणे लोणावळा, खंडाळा, कार्ला व भाजे लेणी, पुणे जिल्हा, मुंबई पुणे मार्गावरील पर्यटन स्थळ। चिखलदरा, जिल्हा अमरावती। चिखलदरा हे विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे। हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाजवळ वसलेले आहे। येथील जंगल, दऱ्या आणि धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात। चिखलदरा हे कॉफी लागवडीसाठी ओळखले जाते। MPSC नुसार महत्त्वाचे मुद्दे बघा। विदर्भातील एकमेव थंड हवेचं ठिकाण चिखलदरा, मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती, कॉफी लागवड। त्यानंतर बघा अबोली, जिल्हा सिंधुदुर्ग। अबोली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण आहे। हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या भागांपैकी एक मानले जाते। आबोली घाट, धबधबे आणि धुक्याने भरलेले डोंगर पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे। येथील जैवविविधता खूप समृद्ध आहे। MPSC नुसार महत्त्वाचे मुद्दे बघा। कोकणातील थंड हवेचं ठिकाण म्हणजे आबोली, सिंधुदुर्ग जिल्हा अतिवृष्टीसाठी प्रसिद्ध। तोरणमाळ, जिल्हा नंदुरबार। तोरणमाळ हे सातपुडा पर्वतरांगेमधले असलेले तोरणमाळ, जिल्हा नंदुरबार। तोरणमाळ हे सातपुडा पर्वतरांगेमध्ये वसलेले उत्तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण आहे। येथे शांत वातावरण, तलाव आणि जंगल पर्यटकांना आकर्षित करतात। हे ठिकाण आदिवासी संस्कृतीसाठी देखील ओळखले जाते। MPSC नुसार महत्त्वाचे मुद्दे बघा। सातपुडा पर्वतरांग, तोरणमाळ, नंदुरबार जिल्हा,
उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचं ठिकाण भंडारदरा, जिल्हा अहमदनगर. भंडारदरा हे अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन आणि थंड हवेचं ठिकाण आहे. येथील आर्थर लेक आणि रंगा धबधबा प्रसिद्ध आहे. सह्याद्री पर्वतरांगेमध्ये वसलेले हे ठिकाण ट्रॅकिंग आणि कॅम्पेनिंगसाठी लोकप्रिय आहे. MPSC नुसार महत्त्वाचे मुद्दे बघा. रंगा धबधबा भंडारदरा अहमदनगर जिल्हा सह्याद्री पर्वतरांगेमध्ये स्थित आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे ही केवळ पर्यटनासाठीच नाही तर MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी देखील अत्यंत महत्त्वाची आहे. जिल्हा, वैशिष्ट्य, नद्या, पर्वतरांगा आणि पर्यटन स्थळे यावर नेहमी प्रश्न विचारले जातात. म्हणून ही माहिती समजून घेतल्यास अभ्यास आणि लक्ष ठेवणे हे दोन्ही सोपे होईल. धन्यवाद.